सकाळी ऐन गर्दीच्या वेळी कसारा सीएसएमटी लोकलमधील 13 प्रवासी मुंब्र्याजवळ रुळांवर पडले। 4 प्रवाशांचा मृत्यू, 2 लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासले गेल्याने दुर्घटना। मुंब्र्यातील अपघात झालेल्या लोकलचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती। लोकलच्या दरवाजाच्या बाजूला स्क्रॅच पडल्याचं व्हिडिओतून उघडलं। मुंब्र्यातील 2 रेल्वे ट्रॅकमधलं अंतर अधिकाऱ्यांनी मोजलं। मुंब्र्यातील 2 रेल्वे रुळांमधल्या अंतराचं मोजमाप रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून रुळावर उतरून मोजमाप। दिवा मुंब्रा लोकल दुर्घटनेत जीआरपी कर्मचाऱ्याचा सुद्धा मृत्यू। 34 वर्षीय विकी बाबासाहेब मुख्याद यांचा दुर्दैवी मृत्यू। रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। जखमींचा खर्च प्रशासन उचलणार, मंत्री गिरीश महाजनांची माहिती। रेल्वे अधिकाऱ्यांकडून घटनेची चौकशी सुरू। लोकलमधून पडून प्रवाशांच्या मृत्यूच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग। मध्य रेल्वेवर ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय। केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या बैठकीत 3 नव्या लोकल डिझाईन्सना मान्यता। लोकल रेल्वेंना तात्काळ स्वयंचलित दरवाजे बसवा, शरद पवारांची मागणी। तर दरवाजे बंद केले तर प्रवासी गुदमरतील, राज ठाकरेंचं परखड भाष्य। मुंब्रा दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा कुर्ल्यात दुर्घटना। प्लॅटफॉर्मवरून चढताना एका 52 वर्षाच्या महिलेचा मृत्यू। ट्रेनच्या समोरील बाजूने चढत असताना पाय अडकला। पीओपी मूर्तीवरील निर्बंध हटवले, छोट्या मूर्ती बनवण्यास आणि विक्रीस बंदी नाही। हायकोर्टाचा मोठा निर्णय। तर मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात न करण्याचेही आदेश। तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कुर्ल्यामध्ये शिवरायांची आरती। रायगडावर उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती। तर नागपुरातही शिवराज्याभिषेकाचा उत्साह। मोदी सरकारची 11वी वर्षपूर्ती। सरकारचं काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपची संकल्प से सिद्धी विशेष मोहीम। मंत्री, खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी। दिल्लीला उष्णतेच्या लाटेचा इशारा। 11 जूनपर्यंत उष्णतेची लाट येणार। हवामान खात्याकडून दिल्लीवासियांना इशारा। अरबी समुद्रात कोलंबोहून न्हावाशेवाला जाणाऱ्या मालवाहू जहाजाला आग। कोस्टगार्डकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। जहाजातील 22 कर्मचाऱ्यांपैकी 18 जणांना वाचवण्यात यश। बेपत्ता असलेल्या 4 जणांचा शोध सुरू।